की बघा विद्यार्थी मित्र, आजच्या एका नवीन लेक्चरमध्ये आणि एक नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये आज आपण भेटणार आहोत. बघा की आजच्या व्हिडिओमध्ये तंत्र शिक्षण बघा की तंत्र शिक्षण अभ्यासामध्ये का गरजेचे आहे. तंत्र शिक्षण अभ्यासामध्ये का गरजेचे आहे. बघा तंत्र शिक्षण अभ्यासामध्ये का गरजेचे आहे याच्यावरती आज मी काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. विद्यार्थी मित्र, बघा की शालेय अभ्यासक्रमामध्ये आपण भाषा विषय असेल, त्यानंतर गणित, त्यानंतर विज्ञान आणि आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे काही विषय इन्क्लूड केलेले आहेत किंवा समाविष्ट केलेले आहेत त्याच विषयांबरोबर तंत्र शिक्षणाची देखील, म्हणजे ज्याला की आपण टेक्निकल असं म्हणतो, तर या टेक्निकलची काय गरज आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. की नेमका तंत्र शिक्षणाचा जर आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या अभ्यासक्रमामध्ये 9वी आणि 10वीचे जे विद्यार्थी आहेत, 9वी आणि 10वीचे जे असणारे विद्यार्थी आहेत, तर यांनी जर तंत्र शिक्षणाचा काय केला की 9वी 10वीला जर तंत्र शिक्षणा विषय निवडला तर त्यांना टेक्निकल साइड्सचं जे शिक्षण आहे किंवा तांत्रिक शाखांचं जे शिक्षण आहे हे घेण्यासाठी त्यांना मदत होईल. बघा की नॉर्मली अपडेटेड सिलेबस नुसार नॉर्मली इलेक्ट्रिकल, बघा की कशावरती फोकस केलेला आहे, तर इलेक्ट्रिकल त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि ज्याला की आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग असेल, तर याचा आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये अभ्यास करतो. नॉर्मली इलेक्ट्रॉनिक्स असेल किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग असेल. विद्यार्थी मित्र, बघा ह्या जर संकल्पना तुम्ही इयत्ता 9वी 10वी मध्ये पूर्ण मी म्हणणार नाही की आणि तंत्र शिक्षणाचा 9वी 10वीला उद्देश काय आहे, तर तंत्र शिक्षणाचा इयत्ता 9वी 10वीला उद्देश हा तुम्हाला इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग असेल किंवा ज्या काही कंपनीज असतील वेगवेगळ्या याच्यामध्ये लागणारी इन्स्ट्रुमेंट्स आहेत याचा अभ्यास आणि त्याची होणारी तोंड ओळख ही या ब्रांचमध्ये केली जाते. विद्यार्थी मित्र, लक्षात घ्या, अत्यंत इंटरेस्टिंग स्वरूपाची ब्रांच आहे. विद्यार्थी मित्र, की टेक्निकल हा विषय इयत्ता 9वी 10वीला जर विद्यार्थ्यांनी अभ्यासला तर विद्यार्थ्यांनो इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल बेसवरती आधारित असणारे जे विज्ञानामध्ये धडे आहेत हे धडे सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यासू शकता. विद्यार्थी मित्र, बघा की मी टेक्निकलच्या काही ज्या बाबी आहेत, मुद्देसूद बाबी आहेत, या बाबी सुद्धा मी या लेक्चरच्या माध्यमामध्ये डिस्कस करणार आहे. की नॉर्मली तुम्हाला काय टेक्निकल शिकायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आहेत या गोष्टी आल्या पाहिजेत. लक्षात घ्या, सुरुवातीला तंत्र शिक्षण म्हणजे काय की वेगवेगळे जे इलेक्ट्रिकल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग आपण ज्याला म्हणतो त्याची तोंड ओळख करण्यासाठी या गोष्टी आहेत सगळ्या. बघा की टेक्निकल साठी कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत. बघा की सुरुवातीला टेक्निकल जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं आणि सोपी ब्रांच आहे, इंटरेस्टिंग ब्रांच आहे, सुरुवातीला आपल्याला काय केलं पाहिजे की एरिया ऑफ इंटरेस्ट वाढवला पाहिजे. लक्षात घ्या की एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो एरिया ऑफ इंटरेस्ट तुम्ही वाढवला पाहिजे. दुसरा मुद्दा काय, बघा की आपण टेक्निकल आहे, ठीक आहे, आपण अभ्यास करतो, परीक्षेमध्ये आपल्याला मार्क्स मिळतात, चांगली गोष्ट आहे, परंतु जो एरिया ऑफ इंटरेस्ट आहे तो तुम्ही इन्क्रीज केला पाहिजे. त्यानंतर काय की तुम्ही सर्किट डिझायनिंग वरती भर दिला पाहिजे.
म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, सर्किट डिझाईन करायला शिकलं पाहिजे. जे सर्किट डिझायनिंग आहे हे सर्किट डिझायनिंग तुम्ही शिकलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही थिंकिंग लेवल वाढवली पाहिजे. म्हणजे तुम्ही थिंक करू शकला पाहिजे. ती तुमची असणारी थिंकिंग लेवल आहे, ही थिंकिंग लेवल तुम्ही वाढवली पाहिजे. आणि चौथा मुद्दा आहे ते म्हणजे तुम्ही व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे. व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे आणि देन तुम्ही ऍप्लिकेशन ओरिएंटेड शिकलं पाहिजे. लक्षात घ्या की ऍप्लिकेशन ओरिएंटेड तुम्ही शिकलं पाहिजे. ऍप्लिकेशन ओरिएंटेड शिकलं पाहिजे. म्हणजे तंत्र शिक्षण अभ्यास हा अत्यंत गरजेचा आहेच. विद्यार्थी मित्र बघा की सुरुवातीला तुम्ही एरिया ऑफ इंटरेस्ट वाढवला पाहिजे. त्यानंतर तुम्ही सर्किट डिझाईन केलं पाहिजे. थिंकिंग लेवल तुम्ही तुमची वाढवली पाहिजे. व्हिज्युअलायझेशनचे टेक्निक्स वाढवल्या पाहिजे आणि ऍप्लिकेशन ओरिएंटेड तुम्ही राहिलं पाहिजे. विद्यार्थी मित्र बघा की जर या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच फायदा होईल. तुम्ही एक तंत्र शिक्षणाचा फायदा इतका आहे की तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही बऱ्याचशा इनोव्हेटिव्ह गोष्टी करून तुम्ही आपलं त्यामध्ये करिअर घडवू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. इथून पुढच्या भागामध्ये आपण तंत्र शिक्षणाविषयी असणाऱ्या काही ज्या संकल्पना आहेत या संकल्पना स्पष्ट करणार आहोत. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी असतील की सर हा आम्हाला मुद्दा कळाला नाही तर तुम्ही त्याविषयी मला जरूर इन्फॉर्म करू शकता. तुमच्या ज्या असणाऱ्या संकल्पना आहेत या संकल्पनांचं स्पष्टीकरण तुम्ही माझ्याकडून करून घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण याचा नेक्स्ट भाग पाहणार आहोत. धन्यवाद.